हे गाईज वेलकम बॅक. ते लास्ट व्हिडिओमध्ये जरा बॅटरी संपलं कॅमेराचं. आता बघूया की ते काय म्हणत होतो तुम्ही पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये की थॉट्स आम्ही बिझी असतो. आम्ही काय हे आम्हाला माहीत असलं तर हो पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह. पहिलं म्हटलं तर जास्ती जण माहीत नसते की डेप्थमध्ये अफेक्ट होतं का नाही. त्यांनी हाय लेवल ओके कोण सांगितलं अफेक्ट होतंय, कोण सांगतात ओके पॉझिटिव्ह थिंक करायचं अफेक्ट होत नाही असं आम्ही म्हणतो. पण तसं नसतंय बघा. आणि मी काय सांगत होतो का आम्ही एवढं म्हटलं तर अप्लाय करत नाही. म्हटलं आम्ही बिझी आहोत. आम्हाला 1 2 3 1 T2 T3 T4 टास्क एवढे बिझी आहेत ना मी आमच्या टास्कमध्ये की आम्हाला टाइम नाही. आम्हाला काही शॉर्टकट पाहिजे म्हटलं तर. आणि सगळे दुसरे पण सरफेस लेवलमध्ये सांगतात ते आम्हाला पण सरफेस लेवल सूट होते कारण आमच्याकडे टाइम नाही. ते काय सांगतात आम्ही फॉलो करतोय पॉझिटिव्ह इम्पॉर्टंट. तुम्ही बसता एकदा आय वॉन्ट दिस म्हटलं म्हणता आणि तुम्हाला आणि क्विकली कन्क्लुजन करतात की ते पॉझिटिव्ह थिंकिंग वर्क करत नाही, थिंकिंग टुवर्ड्स द गोल वर्क करत नाही. पण तसं असतंय काय राईट. आणि काय रिझन असणार. आणि मेन रिझन असा आहे की तुम्ही जे कंटेंट कंझ्युम करतात, जे तुमचे एक्सपिरियन्स करतात ते काय असते ते तुम्ही ह्याच्याबद्दल जास्त ऐकलं नसणार. किती 1% 2% ऐकला असणार राईट. तुम्ही हे ऐकलंच नसणार राईट. म्हणून तुम्हाला हे तुम्ही इग्नोर करतात या असं म्हटलं तर तुमचं माइंड इग्नोर करतंय राईट. कारण सरफेस लेवल कोण डेप्थ मध्ये पण सांगत नाही राईट. हे तुम्हाला असं कंटेंट कुठलं मिळणार नाही. हे वन ऑफ द हायेस्ट क्वालिटी कंटेंट आहे. एवढं डेप्थ कुठे पण तुम्हाला भेटणार नाही. ते बघूया तुम्हाला समजतंय डिटेल मध्ये नंतर. आता बघूया कंटेंट आणि काय रिझन असते राईट. आता मी म्हटलो कंटेंट इफेक्ट असतं म्हणून. कंटेंट इफेक्ट असते आणि कंटेंट कसं अफेक्ट करतंय तुम्ही काय तुमचं थॉट्स जे आहेत राईट. असं दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर कसं हे सांगतो. थॉट्स लीड्स टू बिहेवियर नाही. थॉट्स कसं लीड्स टू बिहेवियर म्हटलं तर. आणि थॉट्स आम्ही काय थॉट्स आम्ही हे करतो म्हटलं तर थिंक करतो. कशाबद्दल थिंक करतो, काय थिंक करतो, केवढं थिंक करतो ते सगळं डिपेंड आहे प्रिव्हियस एक्सपिरियन्स म्हटलं तर कॉन्टेंट म्हटला, कन्झम्पशन म्हणा, काय पण म्हणा, प्रिव्हियस एक्सपिरियन्स. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही अनालाइज करा की तुम्ही थिंक करायला स्टार्ट करा. तुम्ही हे एक्सपिरियन्स सोडून दुसरं काहीतरी थिंक करू शकतात काय. नो म्हटलं तर तुम्ही ट्राय करून असं करून करायला मे बी बट आय एम नॉट शुअर लाईक काय थिंक केलं तर ते प्रायमरी रिझन तुमचं प्रिव्हियस एक्सपिरियन्सच असतंय राईट. आता फॉर एक्झाम्पल थिंक करा, व्हिडिओ बघा. आता मी सांगितल्यानंतर ना ते थिंक करू नका. आता मी म्हणतो केनियाचं डिश फेवरेट डिश नाहीतर तिकडचं बेस्ट प्लेस हे ह्याच्याबद्दल तुम्ही थिंक केलात काय. असं करणार होता काय अनलेस अँड अंटिल तुम्ही व्हिजिट केला. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही असं थिंक करतात काय याच्याबद्दल नाही. तुमच्या एक्सपिरियन्स मध्येच नाही. एक्सपिरियन्स मध्ये केव्हा येते फॉर एक्झाम्पल तुम्ही तिकडे जायला, तुम्ही कुठे ऐकलात, तुम्ही तिकडे ट्रॅव्हलिंग करणार आहेत, नाहीतर तुम्ही कोणीतरी तुमचे पाहुणे आहेत तिकडे, नाहीतर तिकडचं काय न्यूज आला, तिकडचं काय मूवी आला, तिकडचं काय आर्टिकल आला, तिकडचं काय फेमस बुक तुम्ही वाचला, नाहीतर तिकडचं काय रील व्हायरल झाला, व्हिडिओ व्हायरल झाला नाही. तेव्हाच तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करणारा ऐकणार राईट. ह्याच्याबद्दल तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असते, नाहीतर नसतंय. म्हटलं तर काय तुमचं जे कंटेंट आहे ते अफेक्ट करायचं तुमच्या थिंकिंगला, तुमचं थॉट्स ते त्याच्याबद्दल तुम्ही थिंक करतात आणि ते काय एक्सपिरियन्सने राईट. आता पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
इन डेप्थ कंटेंट एक UPSC ॲस्पिरंट, MPSC ॲस्पिरंट आणि एक्झाम ॲस्पिरंटचा आणि काय थिंक करतात बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आणखीन वेगळे कॉन्सेप्ट्स आम्ही बघतो. हे तोपर्यंत तुम्ही हे कॉन्सेप्ट अप्लाय करा, बघा वर्क करताय का नाही. डायरेक्टली तुम्ही हा करतायच, एक सांगितले 2 सांगितले अप्लाय केलं हे पण असं नाही. सगळे इव्हॅल्युएट करायला पाहिजे, इव्हॅल्युएट करून. कारण का आम्हाला क्वेश्चनिंग माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे, राईट. हे व्हिडिओ सिरीज तर संपणारच, राईट, केव्हा तरी संपणारच. पण तुम लाईफमध्ये वेगळे हे मी 10 एक्झाम्पल सांगू शकतो, 20 सांगू शकतो. तुमचं एव्हरी सेकंड तुम्ही कंझ्युम करतायत, एव्हरी डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. एवढे जण व्हिडिओ बघतात, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स डिफरंट असते, पण बेसिक्स सेम आहेत. जर तुम्ही हे माइंडसेट डेव्हलप केला तर तुम्हाला हेल्प होते. आणि तुम्ही जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेतात तेव्हा पण तुम्हाला हेल्प होते, दुसऱ्यांना पण हेल्प होते, तुमच्या आजूबाजूला हेल्प झालं तर तुम्हाला पण हेल्प होते इनडायरेक्ट. ते सगळं बघूया डिटेलमध्ये आणि आम्ही भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. क्या बे